इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयाशी संलग्न शासकीय ICTC केंद्राने 16 ऑगस्ट 2024 रोजी 7 महिन्यांची गर्भवती असलेल्या पीडितेला HIV पॉझिटिव्ह असल्याचा खोटा व बेजबाबदार अहवाल दिला। या चुकीमुळे तिचा पती आणि सासरकडील मंडळींनी तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिला घराबाहेर काढले, त्यामुळे तिचा संसार उद्ध्वस्त झाला। त्या अहवालावर ICTCचे डॉक्टर JS नेरे यांची स्वाक्षरी असून त्यानंतर तिला पंढरपूर ART सेंटर येथे पाठवून अनावश्यक अँटी रिट्रोव्हायरल थेरपी सुरू करण्यात आली। पीडितेने विविध शासकीय केंद्रांमध्ये तपासणी केली असता सर्व अहवाल HIV निगेटिव्ह आले। 14 जानेवारी 2026 रोजी SDH इंदापूर, 19 जानेवारी 2026 रोजी SDH पंढरपूर, 21 जानेवारी 2026 रोजी हाइंडलॅब्स खारघर येथे PCR पद्धतीने केलेल्या तपासणीत HIV-1 RNA नॉट डिटेक्टेड असा निकाल आला। 8 एप्रिल 2026 रोजी SDH बारामती येथे तपासणी देखील निगेटिव्ह आली। त्यामुळे अकलूज ICTCने दिलेला पॉझिटिव्ह अहवाल वैद्यकीयदृष्ट्या पूर्णपणे चुकीचा असल्याचे स्पष्ट झाले। नॅकोच्या नियमांनुसार HIV पॉझिटिव्ह घोषित करण्यापूर्वी कन्फर्मेटरी टेस्ट बंधनकारक असताना ती प्रक्रिया न करता थेट पॉझिटिव्ह घोषित करण्यात आले। या निष्काळजीपणामुळे पीडितेच्या कौटुंबिक आयुष्यावर गंभीर परिणाम झाला, सामाजिक बदनामी झाली आणि अनावश्यक उपचारांमुळे आई आणि गर्भातील बाळाच्या आरोग्यावरही धोका निर्माण झाला। या प्रकरणात अकलूज ICTCचे डॉक्टर JS नेरे व संबंधित कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, तसेच सोलापूर जिल्ह्यातील ICTC केंद्राची स्वतंत्र चौकशी व मागणी व मागील 3 वर्षांचे ऑडिट करावे अशी मागणी करण्यात आली। महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई व जिल्हा शल्यचिकित्सक सोलापूर यांनी अधिकृत पत्रकार परिषद घेऊन संबंधित महिला HIV निगेटिव्ह असल्याचे जाहीर करावे, तसेच पीडितेस योग्य नुकसान भरपाई द्यावी व तिचा संसार पुन्हा उभा करण्यासाठी शासनाने हस्तक्षेप करावा अशी मागणी करण्यात आली आहे। अन्यथा 1 मे 2026 रोजी पीडिता तिच्या बाळासह मुख्यमंत्री कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याची माहिती ॲडव्होकेट योगेश पवार, पीडिता सुजाता विजय नलावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। मी सुजाता विजय नलावडे बोलते। सरकारी हॉस्पिटलला मी गेले, तिथं मला HIV म्हणून सांगितलं मी पॉझिटिव्ह आहे। HIV पॉझिटिव्ह आहे म्हणून तुम्ही तातडीने पंढरपूरला जावा, ते गोळ्या चालू करा म्हणजे तुम्ही बरं व्हाल आणि असं बोलले मला की मी गेले आणि माझ्या बाळाला काय होणार नाही, तुम्ही लवकर आला असता तरी मला गर्भपात केला असतं, काहीतरी केलं असतं म्हणून सांगितलं हे असं। मग मी गेले तर पंढरपूरला गेले आणि तिथं मला गोळ्या वगैरे चालू केलं। ते 1.5 वर्ष झालं मी गोळ्या खाते आणि 1.5 वर्ष झालं बाळाला 6 महिने झाल्यावर माझे सासरे आले की न्यायला चल तू आमच्याकडे चल आता घरी आपल्या, म्हणून मी गेली। तिथं गोळ्याचं काय प्रकरण सांगितलं नव्हतं, तिथं 3-3 महिन्याचे गोळे देत होते मला, हे कशाचे आहेत म्हणून सांगितलं तरी मी टाळाटाळा केले त्यांना की सांगितलं नाही की काय सुद्धा मी अशा गोळ्या आहेत ती, म्हणून मी घाबरून काहीच बोलले नाहीत, कारण की माझं संसार उद्ध्वस्त होईल म्हणून मी काय त्यांना सांगितलंच नाही। मग माझ्या सासूला मला शंका वाटली की माझ्यात काहीतरी दोष आहे, हिने काय खरं काय बोललं नाही, म्हणून तिने दवाखान्यात नेलं कराडच्या, तिथं टेस्ट केलं दवाखान्यात की तू असं आहे, चल तुला टेस्ट करावं आणि तू त्या डॉक्टरांनी सांगितले की हे HIV गोळ्या आहे ती। रात्री आले टेस्ट करून आले की तू जा आता माहेरात, थांबू नकोस तू, म्हणून मी आले माझ्या माहेरात आणि तिथं डॉक्टरने 3ऱ्या का 4थ्या दिवशी मला सांगितलं की तुम्ही पॉझिटिव्ह आहे, म्हणून फोन करून म्हटले की तुम्ही पॉझिटिव्ह आहे असं सांगितलं मला। मी असे की शॉकच बसला की मला खरंच मी पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे का म्हणून, असं शॉक बसला की निगेटिव्ह आहे का मी म्हणून। परत मला एवढं धक्कादायक बसले की खरंच की पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसं काय होऊ शकतो असं, म्हणून टेन्शन आलं की पहिल्यांदा गेली ती पॉझिटिव्ह आल्यामुळे टेन्शन घेतलं मी जरा
की बाबा हे व्हायला लागलं मला, असं त्रास व्हायला लागलं मला शारीरिक. एचआयव्हीच्या गोळ्या किती महिने घेतो? गोळ्या किती महिने घेतो? 1.5 वर्षानं एचआयव्हीच्या गोळ्या घेतल्या मी. 1.5 वर्ष झालं ती की माझ्या बाळाला सुद्धा 6 महिन्याचे ट्रीटमेंट चालू होते, त्याला औषध गोळे हे देत होते की माझ्या बाळाला काय होतं असं. मला पण टेन्शन पडतंय की बाबा एचआयव्ही म्हणजे तुम्हाला तर माहित आहे सगळ्यांना, एचआयव्ही म्हणजे काय लोक नातेवाईक काय म्हणताल की ही कसली बाई आहे. लाज वाटत होतं की मला की फिरायला सुद्धा मला नको वाटायचं की मी घरात एकटीच विचार करत बसायचे की मला काही झालं आणि काय नाही. म्हणून मला जेव्हा तुमचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यानंतर निगेटिव्ह कुठे कुठे तपासणी केली आणि कसा निगेटिव्ह निघाला? 5 ठिकाणी मी तपासणी केली की पॉझिटिव्ह करायला पॉझिटिव्ह निगेटिव्ह आलं म्हणून की मी गेले निगेटिव्ह हाय का खरं माझं चेक केली. मी 5 जणांना निगेटिव्हला केले. 5 जण. काय तुमची मागणी आता? त्यांची माफी, लेखी माफी मागावी आणि भरपाई मला द्यावं असं माफी आहे. नाहीतर हे झालं नाही तर 1 मेला मी आत्महत्या करेन मी. ठीक.